हॅलो फ्रेंड्स, सो वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तुम्ही कशात व्यवस्थित असाल, हॅप्पी राहा, आनंदित राहा, मजेत राहा. आणि आज आपला व्हिडिओ करायचं कारण म्हणजेच आज आम्ही फिरायला चाललेलो आहोत. व्हिडिओमध्ये तुम्हाला देखील बघायला भेटेल आम्ही कुठे चाललो, काय चाललो ते थोडक्यात सांगतो, जास्तीत जास्त थोडक्यात देखील सांगतो तुम्हाला. आम्ही चाललेलो गोवा, मालवण अशा ठिकाणी फिरायला चाललेलो. सो आपली मित्रमंडळी देखील बघा आपल्या गाड्या पॅक करत आहे. एक आपली औरा, एक ब्रेझा चालू आहे. मित्रमंडळी देखील गाड्यामध्ये बॅग वगैरे सगळी पॅक करत आहेत, बाकीच्या वस्तू पॅक करत आहेत. सो तुम्ही आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही अशाच आपल्या नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तत्पर राहा. सबस्क्राईब करा, आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही हॅप्पी राहा, आनंदित राहा. आता पुढची व्हिडिओ कशी असेल, काय असेल तुम्हाला बघायला भेटेल. लेट्स सी. थँक्यू. आम्ही आलेलो आहोत CNG भरायला, लोदिवलीलाच आलेलो आहोत आम्ही. सो आपली मित्रमंडळी CNG भरण्यामध्ये बिझी आहेत. एक तुम्हाला दाखवतो, अक्कल नसलेली माणसं कशी बसतात गाडीमध्ये मला. CNG चालू असताना भाई ना चॅटिंग करत बसलं भाई, बघून घ्या. आणि हा एका एक 2 पोरांचा बापूस सगळं सांगायला लागतं ना. बॅग बी घेऊन बाहेरच येता येत नाही. चपात्या भाकरी कुठं झाला ते काय करशील, दोनला लिहिला तिथं बोलू. इथं यायचं होता, मी आलो असतो, त्याला इकडे बोलवलं असतो. माझी चुकी नाही. हॅलो फ्रेंड्स, सो आता आपण गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी म्हणजेच महडला श्री वरदविनायक अष्टविनायक क्षेत्र महड इथे आलेलो आहोत. आणि आता आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊनच आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार. आणि त्यामुळे कसं आहे, आपण दर्शन घेतलेलं आहे, लिटरली दर्शन झालेलं आहे. आणि आपल्या गाडीला देखील हार लावून आणि त्यानंतर नारळ वगैरे फोडून आपण पुढच्या प्रवासाची सुरुवात करणार. आपली मित्रमंडळी बघा काय करत आहे, तुम्हाला दाखव. प्रसादावरून आपल्या मित्रांची भांडणं चाललेली आहे. काय झाला आहे, जो काय केला. अरे जा, हा 2 पोरांचा बाप असून पण आहे ना, नुसतं प्रसादावरून भांडणार. आपला प्रसादच आहे. चला आता आम्ही निघतो. आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन उत्तम प्रकारे झालेलं आहे. फोटो काढण्यास सत्य मनाई असतेच आपल्याला, ती काही सांगायची मला गरज नाहीच आहे. तो प्रसाद देखील बघा अशा पद्धतीने प्रसाद ठेवतात आपल्या इथे. काय डोअर ओपन आहे, काम जरा चला. अशा तऱ्हेने आपल्या अक्षय भाऊचे, अक्षय मित्राचे दोस्त लोक देखील इथं भेटत आहे. एक मैत्रीण देखील भेटलेली, ते आपण व्हिडिओमध्ये बघितलेली. आता आम्ही दुसरा CNG पंपवर आलेलो आहोत. मित्रांनो, बघत राहा. बघताना अजून आपल्याला खूप एन्जॉय करायचे. आपल्या सोबत राहा, खूप एन्जॉय करायचं आहे. कसं माहिती का, आज आपल्याला फक्त गोव्यापर्यंत जायचं आहे. गोव्यानंतरची जी असेल व्हिडिओ ती तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये बघायला भेटेल. तरी म्हणजे हळूहळू आपण पुढच्या प्रवासाला चालू राहणारच आहोत. मित्रांनो, आता गाड्यालामध्ये आपल्या किती वाजले माहिती आहे का, 10:15 झालेले आहेत.
आणि भूक तर लागलेली कडकडू मस्तपैकी भूक लागली. मग काय वेळ आलेली तर संत्रा खायला लागतो, कारण हायवेला आहोत आम्ही, कुठे आम्हाला हॉटेल वगैरे काही व्यवस्थित भेटत नाही. आणि हे दिवस अक्षयमुळे आलेले आहेत, अक्षयमुळे दिवस आलेले आहेत. अक्षय आपला ड्रायव्हर आहे, ड्रायव्हर नाही बोलणार मग काय बोलणार होता, काय ड्रायव्हरला जीव थोडा लाव. हो मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहोत PK दम बिर्याणी हाऊसमध्ये. व्हेजिटेरियन सगळा माल आहे इथे, म्हणजे व्हेजिटेरियन जेवण वगैरे. बघूया टेस्ट वगैरे कशी आहे काय आहे. आपली बाकी मित्रमंडळी देखील पुढे गेलेले आहेत. बघा झूम करून दाखवतो तुम्हाला. बघा दीपक आहे, अजून दीपक वगैरे अजून पुढे बसलेले आहेत. आपला मेंबर, दररोजचा मेंबर आपला दुसऱ्या गाडीमध्ये गेला आहे. चार्जर आहे ना रे. पप्या खेड शिवापूरला राहील साईडला सिंधी मुंबई खेड शिवापूर. तर मित्रांनो, आता आम्ही सुरुवातीला, आता मी व्हेज असल्यामुळे आजच्या दिवसासाठी तर आम्ही मशरूम पनीर मटर, आपला साधा नॉर्मली व्हेज जेवण आणि रोटी मागवलेलं आहे. त्याचा आस्वाद घेतो आहे. बघूया कशी टेस्ट आहे. वाव, अप्रतिम, लाजवाब, बहुत बढ़िया टेस्ट है. तो आप भी जब भी गोवा जाते वक्त पुणे से आके, होटल का नाम है तो बिरयानी करके यहाँ पे आ जाओ, बिरयानी खाओ, बिरयानी का आनंद लो. बहुत बढ़िया बिरयानी. और ताकि अपना जर्नी स्टार्ट करो. ओके, थैंक यू. मित्रांनो, आता आपलं जेवण वगैरे मस्तपैकी झालेलं आहे आणि आता जेवल्यानंतर पान खायचा आस्वाद जर केला नाही तर काही मजाच नाही आहे. सो आपली मित्रमंडळी एक नंबरचा निर्लज्ज मुलगा. मी बोलो थांब म्हण, थांबला नाही भाई, सुरुवात केली वा बेटा वा. हे देखिए, हे आपला पान दिखा भाई, अच्छे से पान बघा, पान बघून घ्या. हा माझा पान आहे, माझंच ना गरीब असा उचलो ना बनवतो असं ठेव. हे आपले अंकल बघा. बाबा तुला काय देणार नाही. आम्ही किती वाजता 11:30 झालेले आहेत आणि आम्ही मध्य रस्त्यांच्यात आहोत. जेणेकरून कुठं आम्ही CNGसाठी लिटरली थांबलो, पण CNG कुठल्या स्पॉटला आम्हाला भेटला नाही. म्हणजे कसं माहिती आहे, इकडच्या एरियामध्ये CNG आपला 6-7च्या दरम्यानपर्यंत CNG बंद असतो आणि काही ठिकाणी चालू असतं. म्हणजे असे वांदे होतात. मला फिरायचं जायचं असं ना की असे वांदे असतात. CNGची गाडी असेल ती प्रॉब्लेम देणार, CNG नसल्यावरती पेट्रोलवर चालवा. पेट्रोल परवडलं ठीक, परवडत तर नाहीच आहे, अशी गोष्ट आहे. सो बघा, आपला बंधू देखील इथं आलेला आहे पाठी. ड्रायव्हर आपला, हो ड्रायव्हर. एक नंबरचं ही लग्न झालेली गुण कशाला आम्ही आणतो काही समजतच नाही. आम्हाला सांगितलं पत्ता लागत आहे साल्याला. अरे भाई, आम्ही तो बघितलं थांबा. अरे नाही, वॅगनर घातली म्हणून पुढे. अरे बाजूला गाडी होती, इंडिकेटर दिलेला भाई. चला, पुन्हा देखील CNG भरायला म्हणजे भेटेल त्या स्पॉटला CNG भरून घ्यायचा, टेन्शन नाही राहायचा. आपला पप्या कसा आळसू देतोय. आपण फक्त स्पॉट घेण्याचे. CNG किती वेळेला भरायला भेटले चलेगा.
मित्रांनो आता देखील आपण CNGच भरायला आलेलो आहोत. म्हणजेच आता साईडला आपला CNG आहे आणि इथे स्टॅच्यू आपल्याला भेटलेला आहे, लायनचा स्टॅच्यू वगैरे भेटलेला आहे. आणि आपली मित्रमंडळी काय करत माहिती आहे का, फोटोशूटच्या नादी लागलेले आहेत. आणि आपला हा दीपक आणि हा फोटोग्राफर आपला सँडी फोटोशूटमध्ये बिझी आहे. दीपक कॅमेरा वगैरे घेऊन आले आणि आपली दुसरी गाडी तुला ही आपली मंडळी देखील स्टॅच्यू फोटोशूटसाठी हजर झालेली आहे. राहुल झोपेतून उठलेला आहे. वा तू कायच बोलू. ओके ओरिजिनल कातकरी जांब आहे ते बघ कसं आहे. आम्ही सेम आहे फोटोशूटसाठी इतकी मेहनत करावी लागते बघून घ्या. ओके तो फोटो काढ. मी असं राहू स्टाईल मध्ये. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही खूप तासांची रनिंग करून आता आम्ही निपाणी गोवा फाटा येथे आलो आहे. चहा पिण्यासाठी चहाचा आनंद घेतो. मस्त थंडगार असा इथे गोव्यामध्ये खूप मजा येते. एक गाडी आपली अजून पाठी आहे, एक गाडी मागे अजून पाठी आहे, ती पण थोड्या वेळा येते. सो आता आपण चहा, प्रेमाचा चहा याचा आस्वाद घेऊयात. ओके चेस. राहुलची कोलबी झालेली सँडी मुलं. राहुलची मजा बघा फक्त. बाबा बघू काय आलं, बघू कुठं, बघू कुठं, इकडे इकडे बघू. अरे इकडे माझाच घर माझा. गरम गरम भुर्जी. तर मित्रांनो, आता आम्ही आंबोली घाटामध्ये आलोय. आता सकाळचे 7:45 वाजले. 7:45 वाजता आम्ही आता इथे पोचलोय. अविस्मरणीय असा रोड आहे, अविस्मरणीय असा अनुभव आहे. माझी ही आता किमती नाही सांगू शकत. तू खूप वेळा झालेली आहे गोव्याला. कारण फर्स्ट टाइम आलेलो आहे. KM ब्लॉगरचा मालक, त्याला हे सगळं दाखवण्यासाठी आपण घेऊन आलेलो आहे. बघा तुम्ही किती खूप छान अशी वळणं आहेत. बघा क्लायमेट एक नंबर आहे इथलं. तुम्ही पाहू शकता. आणि रोड पण एकदम कट टू कट आहेत. सगळी कट टू कट असे वळणं आहेत. आणि कसं माहिती आहे का, ज्यावेळी तुम्ही इकडे याल त्यावेळी टर्नला कंपल्सरी हॉर्न वाजवा किंवा काय, कारण की समोरून गाडी तुझी डायरेक्ट अंगावरती येते. त्यासाठी कंपल्सरी हॉर्नचा वापर करत असतील. आणि सेफ जर्नी करा. बरोबर. थँक्यू. गुड मॉर्निंग मित्रांनो. सो आज अजून आम्ही रात्री 10 म्हणजे 6 नंतर निघालो, तरी देखील अजून आम्ही पोचलो नाहीत. लिटरली वाजले 9, 9:15 वाजायला आलेले, 9-10 झालेले आहेत. आणि अजूनपर्यंत आम्ही CNG भरत चाललेलो आहोत. अजून गोवा पोचलोच नाही आहेत. आपली मित्रमंडळी अजून दुसरी गाडी आलेली आहे, ती देखील बघूया. ओके लेट्स सी. अजूनपर्यंत कोणाची आंघोळ नाही, काय नाही. हा एक पारोशा माणूस आमचा, हा एक नंबरचा पारोशा आहे. साला बँडी. एक इकडे बघ ना, चिकना दिसतो यार. एक नंबर चिकना दिसतो. मला तुमच्या गाडीत घ्या तुझा खास तुला आहे, मला नाही. खास तुला आहे.
सो मित्रांनो, आता फायनली देखील आम्ही इथे पोचलो आहोत. आता रूम चेक करायला चाललो आहोत. सो बघूयात कुठली रूम बुक केली आहे भाईंनी आपल्या. काय झालं? किती पाहिजे?